जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संवेदनशील मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. चेंबूर आणि साकेनाका येथे झालेल्या दोन दुर्दैवी मृत्यूंच्या घटनांवर चर्चा सुरू असताना भाजप आमदार अमित साटम यांना हसू आल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्यावरून राजकीय वातावरण तापलं. या घटनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलेला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलाय का? मुख्यमंत्री मौन का बाळगून आहेत? राज ठाकरे इतके संतापले का? आणि या संपूर्ण वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, नेमकं प्रकरण काय आहे? गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर साकेनाका परिसरात असलम शेख याचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच विधानसभेतील चर्चेदरम्यान भाजप आमदार अमित साटम यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि हा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय मानला. मुद्दा नंबर 2, राज ठाकरेंनी नेमकी काय टीका केली? या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहित सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांमध्ये सत्तेचा माज वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसू लागलेला आहे. लोकांच्या मृत्यूसारख्या गंभीर विषयावर हसू येणं ही अत्यंत असंवेदनशील बाब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याची टीकाही त्यांनी केली. मुद्दा क्रमांक 3, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल का केला? राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आणि सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. मात्र अशा गंभीर घटनांनंतर त्यांनी एकही शब्द का बोललेला नाही? संबंधितांवर कारवाई का झाली नाही? त्यांच्या या मौनामुळे चुकीचा संदेश जात नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री मौन बाळगत असल्यामुळेच काही लोक अधिक बेफाम होत असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. मुद्दा क्रमांक 4, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत राज ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे? मंडळी, राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की पूर्वी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा नेता चूक करत असेल तर त्याला पक्षाने पाठीशी घातलं जात नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यासारख्या नेत्यांनी चुकीचं समर्थन कधीच केलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची देशभर वेगळी ओळख होती. मात्र आता ती परंपरा बदलताना दिसत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, पॉवर टेंड्स टू करप्ट या विधानाचा संदर्भ काय आहे? राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये प्रसिद्ध इंग्रजी वाक्याचाही उल्लेख केला. पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्युटली पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजेच सत्तेमुळे माणूस भ्रष्ट होण्याची शक्यता वाढते आणि अमर्याद सत्ता पूर्णपणे बिघडवू शकते. सध्याच्या काही सत्ताधाऱ्यांचं वर्तन हे वाक्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी सूचित केलं. त्यामुळे त्यांच्या टीकेला अधिक राजकीय धार मिळाली. मुद्दा क्रमांक 6, राजीनाम्याची मागणी का केली? राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या शेवटी स्पष्टपणे म्हटलं आहे की असंवेदनशील वर्तन करणाऱ्या लोकांवर फक्त समज देऊन चालणार नाही, तर गरज पडल्यास त्यांचे राजीनामे घ्यायला हवेत. मुख्यमंत्री जर कठोर कारवाई करतील तर भविष्यात कोणीही अशा प्रकारे वागण्याचं धाडस करणार नाही, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. यामुळे आता सरकार या टीकेला कसं उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा क्रमांक 7, आता या घटनेचं पुढे काय होऊ शकतं? राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, तर सत्ताधारी पक्षाकडूनही यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणार का? संबंधितांवर काही कारवाई होणार का? की हा वाद केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहणार, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, संवेदनशील घटनादरम्यान आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालेला आहे.
गोष्ट दुसरी, राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष करत त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आणि गोष्ट तिसरी, या प्रकरणामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृती, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आणि संवेदनशीलतेबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झालेली आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का? अशा प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका मांडायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.